बघा आता ही झाली रमा एकादशीची माहिती. आता आज काय आहे? वसुबारस. आता आपल्या पूर्वजांमध्ये काही गोष्टी पूर्वीपासून केलेल्या आहेत आणि त्या आपण पुढं जतन करतो. आता चंद्रसेन नावाचा राजा होता, त्याला 2 बायका होत्या, सीता आणि गीता. आता त्या राजाला काय संतान नव्हतं. आजही काही लोकांना संतान नसलं तर ते काय करतात, कुत्रं पाळतात, कोणी माकड पाळतं. तर त्याने काय केलं होतं, एकीनं काय म्हैस पाळली होती आणि एकीनं गाय पाळली होती. आता एक काय करायची, त्या म्हशीला खूप जीव लावायची आणि एकीनं सीता आणि गीता काय करायची, गाईला जीव लावायची. आता त्या गाईला वासरू झालं आणि त्या वासराला तितकं प्रेम लावायची आणि गीता म्हशीला जीव लावायची. बघा ते गाईच्या वासरासंग ती ज्या वेळेला येत होती, इकडं म्हशीनं काय केलं, त्या गाईचा तिरस्कार करू लागली आणि मग तिला सांगितलं, बुवा तिला वासरू झालं आहे आणि तुला काही नाही आहे, आपल्याला काही नाही, ते आपला राग करतात. मग तिनं काय केलं, ते वासरू रात्रीच्या 12 वाजता एकांतामध्ये मोठी काठी घेतली आणि ते वासरू तिनं मारून टाकलं. रक्त व्हायला लागलं आणि मग घाबरली. तिथं धान्याचे पोते होते, ज्वारी आणि गहू. तिनं त्या ज्वारीच्या गव्हामध्ये ते वासरू पुरून टाकलं. बघा इकडं ती गाय सारखी हांबरायला लागली इकडं तिकडं आणि गीता रडू लागली. मग आता रडल्यानंतर राजा आला, तिथं बघितलं तर ती गाय पडती, वासरू नाही आहे, काय झालेलं आहे. आणि मग जी लबाड असते ना सीता, तिथं येऊन उभी राहते, जसं बुवा तिला काहीच माहीत नाही, ती तिच्या दुःखात सामील होती. आणि मग जेव्हा राजा जेवायला बसतो तेव्हा वरून त्याच्या थाटामध्ये मांस पडतो आणि मग एक आकाशवाणी होती का, तुझ्या बायकोना या गाईचं वासरू मारलेलं आहे, त्याच्या पापानं तुला हे बरं होतं. आणि मग त्याने काय केलं, तो तिच्यापाशी गेला, सीतापाशी, आणि मग तिनं हात जोडले का बाबा माझी चुकी झाली म्हणून. आणि मग तिनं काय केलं, विष्णूची प्रार्थना केली आणि भगवंताची प्रार्थना केल्यानंतर भगवंत त्यांनी प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर त्या गाईचं वासरू, ती गाय धावत गेली आणि त्या गाईच्या त्या गव्हामधून आणि मग ते वासरू बाहेर आलं. वासरू बाहेर आल्यानंतर ती गाय वासराला पाजू लागली आणि मग सीता आणि गीता दोघी तिनं एकमेकाची चुकी मान्य केली. आता आपण एकमेकाचा तिरस्कार करणार नाही. गाय आपली माता आहे. गाईपासून 33 कोटी देव गायते. गाईच्या शेणाचा, दुधाचा, गोमतीराचा उपयोग होतो. आणि मग आपण काय केलेलं आहे, आज गाय कोणाला विकली आपण, कसाब्याला. बैल कोणाला विकले, कसाब्याला. मग त्याचं प्रायश्चित्त आहे ना, आज शेतकऱ्याला पिकलेल्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याचा विचार शासन करीत नाही. व्यापारी, कर्मचारी यांच्या पाठीमागं कोणी नोकर, शासन आहे. शेतकऱ्याचे काय झाले, फक्त शेतकऱ्याला आश्वासन दिले जातात, शेतकऱ्याला काय मिळत नाही. निसर्ग, शेतकऱ्याच्या मुलांना बायका मिळते नाही, कारण शेतीमध्ये मालाला फिक्स हमी भाव नाही, तर मुली कोणी देत नाही. आज काही दिवसांना शेती करू शकत नाही. म्हणून शेतकऱ्याचा जर मित्र असेल तर कोण, गाय आणि माय, फक्त नावात फरक आहे. आणि भारत हमारी माता आहे, गाय हमारी माता आहे आणि आपली जन्मदाती माता. तर आज हे तिन्ही गोष्टीला आजचा माणूस विसरला. म्हणून भारत माता, गोमाता आणि धरती माता या तिघींचं संगोपन करा. म्हणून आजच्या दिवशी ही वसुबारसाच्या दिवशी काय करतात, गायीची पूजा करतात आणि गाय वासराची पूजा करतात. जर ही पूजा केल्यानं आपल्या मुलाबाळांना सुख शांती मिळते, आपल्या घरात समृद्धी येते. म्हणून आजची वसुबारते गाई वासराची पूजा करा, गाईचं संगोपन करा. गाईचं दूध पचायला हलकं आहे, गाईचं तूप हे अनेक विकाराला चालतं. म्हणून गाय आणि माय या दोघांचं संगोपन करा. शेतकऱ्यांना हे पाप केलेलं आहे, त्याच्या पापाचं प्रायचित शेतकरी मिळू राहिलं आहे. निसर्ग कोपला आहे, आज त्याला मालाला हमी भाव नाही आहे. म्हणून शेतकऱ्याने आज गाईची
आणि शेती भरती मातेची भारत मातेची. म्हणून लाल बहादूर शास्त्री काय म्हणले होते, जय जवान जय किसान. हे वाक्य ध्यानात ठेवा आणि आपल्या भारत मातेची गोमातेचे संगोपन करा. जय भैरवनाथ.